श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध. विषय आहे आजकालची पिढी. आजकालची पिढी या विषयावर जवळपास प्रत्येक पिढीचं काहीतरी मत असतं. ही पिढी म्हणजे नेमकी कुठली पिढी, नेमका कुठला वयोगट याची व्याख्या मात्र प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. प्रत्येक पिढीतही काही उपपिढ्या असतात. म्हणजे 80-90च्या सुमारास जन्मलेले मिलेनियल्स आणि 2000 सालानंतर जन्मलेले जेन-झी हे सगळेच सारखे नसतात. त्यांच्यातही वयाचं आणि विचारांचं अंतर असतं. अनुभवांची विविधता असते. काही सामाजिक सांस्कृतिक घटना कदाचित सारख्याच असतात, परंतु त्याचा प्रत्येकावर झालेला परिणाम मात्र निराळा असतो. त्यामुळे खरं तर प्रत्येक पिढीतील प्रत्येक व्यक्ती काही समान धागे कवेत घेत वेगवेगळीच घडत असते. पण आपण मात्र आजकालची पिढी असं म्हणताना झटक्यात सगळ्यांना एकसाची एकसमान करून टाकतो. या आजकालच्या पिढीला नावं ठेवणं, त्यांचा अभ्यास वाचन कसं कमी आहे याची मीमांसा करणं, त्यांना कसं जगाचं भान नाही असं म्हणत राहणं, हाही प्रत्येक पिढीचा आवडता छंद. असं काहीतरी कधीतरी गमतीत म्हणणं एक वेळ ठीक, पण हे असं सतत वाटत राहणं आणि आपल्या पाठच्यांना काहीच कळत नाही अशी समजूत करून घेणं हे धोक्याचं आहे. आपल्या आजूबाजूच्या जगात काय चाललं आहे, काय बदल होत आहेत, हे आजकालच्या पिढीबरोबर बोलल्याशिवाय आपल्याला समजत नाही. त्यांच्याशी झालेला संवाद, वाद, कलह हे सगळंच फार महत्त्वाचं असतं. कारण त्यातूनच जगाकडे पाहण्याच्या निरनिराळ्या दृष्टिकोनांची जाण आपल्याला येत असते. आणि अनेकदा आजकालच्या पिढीला दोष देताना आपण हे विसरतो की या दोषांचं मूळ कदाचित आपलीच म्हणजे जुनी पिढी आहे. त्यांचं वाचन कमी असेल, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांना नातेसंबंधांची पर्वा नसेल, ते चंगळवादी किंवा व्यक्तिकेंद्री असतील तर त्याला जबाबदार कोण? या धारणा त्यांच्यात नक्की कुठल्या संस्थांनी रुजवल्या? पुन्हा त्या संस्था कोणी निर्माण केल्या? असे सगळे कळीचे मुद्दे आपण विचारात घेत नाही. ते कदाचित घेतले तर आजकालच्या पिढीबद्दलची तक्रार थोडीशी कमी होऊ शकते. या संदर्भातली एक गमतीदार घटना सांगावीशी वाटते. मागल्या महिन्यात मी ग्वाल्हेरला फिरायला गेले होते. तिथे ग्वाल्हेर किल्ल्याजवळच सासबहू मंदिर आहे. आत शिरत असताना एक आई आणि छोट्या मुलाची जोडी बाहेर पडताना मला दिसली. तो तिला विचारत होता, किधर है यहाँ सास बहू? त्यावर ती माता उद्गारली, होगी कोई सास और उसकी बहू, हमें क्या? ते तिथून गेले. तिथे शेजारीच एक पाटी होती ज्यावर लिहिले होते की हे मंदिर सहस्रबाहू मंदिर आहे. पण कालौघात लोक त्याला सासबहू मंदिर असं म्हणायला लागले. हे वाचायला 1 मिनिटही लागलं नाही. आता जर कोणी मला म्हणालं की आजकालची पिढी वाचत नाही, तर त्यांना मी हे उदाहरण देणार आहे. न वाचण्याची आणि न विचार करण्याची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे. आणि साध्या समोर दिसणाऱ्या गोष्टींकडेच कानाडोळा करण्याची सुद्धा. तस्मात सतत तरुणांना दोष देत राहणं बंद करायला हवं. उलट त्यांच्या प्रश्नांना सुयोग्य उत्तरं देणाऱ्या व्यक्ती आणि व्यवस्था आपल्या समाजात कशा निर्माण होतील यासाठी प्रयत्न करायला हवा. आजकालची पिढी. गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.